नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तलाठी भरतीची विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपला जो महाराष्ट्राचा भूगोल आहे, या भूगोलाविषयी आपण मागील परीक्षेला जे विचारलेले प्रश्न आहे तेच प्रश्न आपण इथे सोडून घेणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आता प्रश्न काय विचारला ते आपण बघू। महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून त्याचा विस्तार डॅश डॅश आणि डॅश डॅश पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे। काय विस्तार कसा आहे? पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे। आपल्याला त्याचा विस्तार सुद्धा विचारलेला आहे आणि क्षेत्रफळ सुद्धा विचारलेलं आहे। तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ माहिती असणं आवश्यक आहे आणि पूर्व रेखावृत्त आणि अक्षवृत्त हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ज्या सीमा आहे, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण या किती आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। तर त्यासाठी बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे तर 3,07,713 आणि 72°36' तर 80°54' हे आपलं महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे आणि विस्तार सुद्धा आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे। तर महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, 30,77,13, कारण परीक्षेला आपल्याला लाखामध्ये आठवत नाही, तर त्यासाठी काय करायचं, 30,77,13 हे लक्षात ठेवायचं। आणि पूर्व रेखावृत्त विचारलेले आहे, तर पूर्व काय आहे, 72-80 हे लक्षात ठेवा। काय पूर्व रेखावृत्त 72 ते 80 असं लक्षात ठेवायचं। आणि जर अक्षवृत्त विचारल्यास अक्षवृत्त किती, 15-22 हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। 15-22 हा विस्तार कोणता, अक्षवृत्तीय विस्तार जर असा विचारलास तर 15-22 हे लक्षात ठेवायचं। आता पूर्व रेखावृत्त विचारलं तर 72-80 हे लक्षात ठेवायचं। आणि विस्तार कसा आहे, पूर्व पश्चिम लांबी किती आपल्या महाराष्ट्र राज्याची आणि दक्षिणोत्तर लांबी किती आहे, तर हे बघण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आहे उत्तर दक्षिण पश्चिम आणि पूर्व। तर बघा आता पश्चिम आणि पूर्वेला कोणते कोणते जिल्हे आहे, तर बघा पूर्वेला गडचिरोली आहे, गड, आणि इकडं पालघर आहे, पाल। उत्तरेला कोणता आहे तर नंदुरबार, कोणता, नंदू, आणि दक्षिणेला सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग। तर बघा लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, नंदू, सिंधू आणि पाल, गड। तर आता नंदू आणि सिंधूची जी लांबी आहे ती किती विद्यार्थी मित्रांनो? बघा महाराष्ट्राची लांबी जी आहे, तर ती जी लांबी आहे ती किती आहे, 720 लांबी आहे। किती, 720। आणि पश्चिम पूर्व जी लांबी आहे तर ती किती आहे, 800 लांबी आहे। प्रश्न काय विचारलेला आहे ते, महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना संलग्न आहे, ते पुढील पर्यायापैकी योग्य उत्तर द्या। बघा महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा, तर त्या काय, कोणत्या राज्यांना लागून आहे, तर ते आपल्याला किती आहे ते ओळखायचं। तर बघा 26, 20, 16 आणि 10। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहे, त्यापैकी 26 पर्याय आहे म्हणजे 10 हे तर चुकीचंच आहे, हा पर्याय योग्य नाही। आता बघा आपल्याला एक छोटीशी ट्रिक्स आहे आणि ती लक्षात ठेवण्यासाठी काय, गुजरात मध्ये 36 तेल कर गोवा, गुजरात मध्ये 36 तेल कर गोवा ही ट्रिक्स ध्यानात ठेवा। म्हणजे या ट्रिक्स नुसार जर आपल्याला प्रश्न विचारला, गुजरात मध्ये 36 तेल कर गोवा असं ध्यानात ठेवायचं। म्हणजे गुजरात मध्ये 4 जिल्हे आहे गुजरातला लागून, मध्य प्रदेशला 8 जिल्हे लागून आहे, छत्तीसगडला 2 जिल्हे आहे, गडचिरोली आणि गोंदिया, तेलंगणामध्ये 4 जिल्हे आहे, कर्नाटक मध्ये 7 जिल्हे आहे आणि गोव्यामध्ये 1 जिल्हा आहे। आणि त्यानंतर बघा केंद्रशासित प्रदेश कोणता, दादर व नगर हवेली हे सुद्धा लागून आहे। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।